अहिल्यानगरात नवा ट्रेंड, सभासदांसाठी आरोग्य कार्डची धूम. पंडित दीनदयाळ पतसंस्थेची दिवाळी भेट, सुरभी हॉस्पिटलसोबत ऐतिहासिक करार. अरे हे काय नवीन पाऊल उचललंय पंडित दीनदयाळ पतसंस्थेनं. दिवाळीनिमित्त सभासदांना आरोग्याची खात्री देणारं सुरभी हेल्थ कार्ड. वसंत लोढा म्हणाले, शेवटच्या घटकांपर्यंत विकास झाला तरच देश प्रगत होईल. या कार्डमुळे सभासदांना आता हॉस्पिटल बिलांचा ताण नाही. सवलतीच्या दरात उपचार, औषधं आणि कॅशलेस सुविधा मिळणार. महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेशी जोडलेलं हे आरोग्य कार्ड. 5 वर्षांचा सुरक्षित आरोग्य कवच. सुरभी हॉस्पिटल आणि पतसंस्थेचा करार म्हणजे लोकांच्या हिताचं सशक्त नातं. अनिरुद्ध देवचक्के म्हणाले, रुग्णाला उपचारच नाही, आपुलकीही मिळायला हवी. कार्यक्रमात वसंत लोढा, विकास पाथरकर, शारदाताई होशिंग, डॉक्टर अमित पवार, डॉक्टर विलास व्यवहारे, डॉक्टर विनायक शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित. या दिवाळीत आरोग्याचा आनंद देणारी ही योजना आता चर्चेत आली आहे. पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था आणि सुरभी हॉस्पिटल यांच्याबरोबर सामंजस्य करार करून पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे जेवढे सभासद आहेत या सभासदांसाठी पंडित दीनदयाळ हेल्थ कार्डचं वाटप आज दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आलेलं आहे. दीनदयाळच्या सर्व सभासदांसाठी ही दीपावलीची भेट म्हणून आज हे हेल्थ कार्डचं वाटप करण्यात आलेलं आहे. पंडित दीनदयाळ पतसंस्था नगर शहरामध्ये वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असते. त्यातलाच हा एक उपक्रम जवळपास 6,500 पेक्षा जास्त सभासद आज पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे आहेत. या सभासदांसाठी ही योजना आम्ही आज लागू केलेली आहे. या योजनेमध्ये ही जी योजना आहे या योजनेमध्ये पंडित दीनदयाळ हेल्थ कार्ड याच्या ज्या सवलती आहेत, हे जे कोणी कार्ड धारक किंवा पतसंस्थेचे सभासद हे सुरभी हॉस्पिटलमध्ये जातील त्यावेळेस ओपीडीची जी काही त्यांचा दर आहे त्याच्यात 50% सवलत आहे. त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या तपासण्या आहेत, मग या तपासण्या एक्सरे असो, सोनोग्राफी असो, रक्त तपासणी असो, असे जे जे काही वेगवेगळ्या तपासण्या आहेत त्यांचे जे तिथं ठरलेले दर आहेत ह्या दरामध्ये 20% सवलत आहे. त्याचबरोबर औषधामध्ये 10% सवलत आहेत. जो पेशंट त्या ठिकाणी ऍडमिट झालेला आहे त्याचं जे काही बिल होईल त्या बिलामध्ये 15% सवलत आणि इतर ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत शासनाच्या, ह्या मग महात्मा फुलेची योजना असेल किंवा इतर ज्या काही योजना असेल, ह्या योजनाचं पण लाभ ह्या सर्व सभासदांना देण्याचं ठरलेलं आहे. त्याप्रमाणे त्यांच्याबरोबर सुरभी हॉस्पिटल बरोबर अशा पद्धतीनं एक सामंजस्य करार पण पतसंस्था आणि सुरभी हॉस्पिटलचा झालेला आहे. तेव्हा या पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या सर्व सभासदांसाठी ही एक चांगली योजना आम्ही ही राबवणार आहोत. या माध्यमातून मी सर्व सभासदांना विनंती करतो की आपण आपलं नाव पतसंस्थेत नोंदवून आपलं कार्ड त्या ठिकाणी घेऊन जावा आणि 5 वर्ष ही जी काही योजना आहे, ह्या ज्या काही कार्डचं आयुष्य आहे हे 5 वर्षाचं आहे. 5 वर्षापर्यंत ह्या योजनेच्या या सर्व सवलती त्या सभासदांना लागू आहेत. भविष्यामध्ये पुन्हा करार वाढवून पुढे 5 वर्षाकरता ही योजना कंटिन्यू राहील अशा पद्धतीचं नियोजन आम्ही केलेलं आहे. त्यामुळे आज ज्यांची खरंच आर्थिक दृष्टिकोनातनं आरोग्याची सेवा त्यांना मिळू शकत नाही, औषधांचे जे भरमसाठ वाढलेले दर असलेला एवढा मोठा खर्च, या खर्चाचा जर विचार केला तर पेशंट निम्मा तिथंच
त्याचा आजार वाढल्यासारखा होतो, एवढा मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो, तेव्हा ह्या गोरगरीब पेशंट धारकांना ह्या कार्डचा फार मोठा उपयोग होईल आणि त्यांना ह्या सगळ्या सवलतीचा फायदा होऊन त्यांचं आरोग्य चांगलं राहील अशा दृष्टिकोनातनं ही पंडित दीनदयाळ पतसंस्थेने योजना राबवलेली आहे. ह्या योजनेचा मोठ्या संख्येनं सभासदांनी या योजनेमध्ये सहभागी व्हावं, त्याचा लाभ घ्यावा अशा पद्धतीची विनंती करण्यात येत आहे. पंडित दीनदयाळ नागरी पतसंस्था आणि सुरभी यांच्यामध्ये एक करार झालेला आहे. आत्ताच माननीय संस्थापक चेअरमन यांनी ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. म्हणजे आपल्या सर्वांच्या एकंदरीत लक्षात आलं असेल की पंडित दीनदयाळ पतसंस्था ही धन, मन आणि तन या तिन्ही गोष्टींची आता सभासदांची काळजी घेणार आहे. हे नवीन कार्ड जे आहे हे आपल्या नावाचं कार्ड आपल्याला मिळणार आहे आणि ह्या कार्डच्या माध्यमातून विविध सुविधा आपल्याला उपलब्ध होणार आहे. या सुविधांची देखील आम्ही माहिती लवकरच आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. फक्त आपण त्यासाठी सभासद धारकांनी लवकरात लवकर आपली नावं जी आहेत पूर्ण ती नोंदवायची आहेत आणि आपलं कार्ड जे आहे ते कार्ड घेऊन जायचं आहे. या दिवाळीच्या निमित्ताने या संस्थेनं आपल्या राबवलेला हा एक अतिशय सुंदर उपक्रम आहे आणि हा उपक्रम जो आहे तो पुढे एक्सटेन्शन सुद्धा केला जाणार आहे. जर समजा त्या ठिकाणी आपण ही योजना जी आहे या योजनेचा लाभ घेत त्याचा फायदा आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतोय हे लक्षात आल्यानंतर लगेच आपली संस्था जी आहे ही योजना पुढे एक्सटेन्शन देखील त्याचं करणार आहे. अशी लाभ देणारी ही योजना जी आहे ही योजना पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या वाक्याप्रमाणे मैं अपने लिए नहीं अपनों के लिए हूँ ह्या ब्रीद वाक्यानुसार ही जी संस्था आपली चालत आहे त्यानुसार हे सगळं काम चालू आहे. आपल्या सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.